एक 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो। मॅडम सध्या आचार्य जावळेकर बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कलावंत, माणुसकी असलेली माणसं, माझे विद्यार्थी, पाटील सर, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि त्यांच्या प्रेमाखातर जमा झालेली सर्व आपली माणसं, आजच्या या कार्यक्रमाला माझी उपस्थिती लागते का नाही असं मला वाटत होतं। मी सकाळपासून अगदी मी सरांना जेव्हा सरांचा फोन आला की मॅडम शनिवारी कार्यक्रम आहे, तेव्हापासून मला कसा वेळ मिळेल आणि या विद्यार्थ्यासाठी आपल्याला कसं जाता येईल याचा विचार करत होते आणि नियोजनही करत होते। नोकरीत अडकल्यामुळं उठावं लगेच चालून यावं अशी परिस्थिती नसते, हे नोकरी करणाऱ्या माणसाला माहिती आहे। आणि त्याच पद्धतीनं 12 वाजेपर्यंत मी कॉलेजमध्ये काम केलं आणि प्राचार्यांची परवानगी घेऊन या ठिकाणी आले। ते एकाच ओढीनं, एकाच तळमळीनं की एक सच्चा विद्यार्थी मनापासून काम करतोय, मनापासून लिहितोय, लेखक म्हणून आज पदार्पण करतोय आणि त्या विद्यार्थ्याला खरं तर मी गुरु म्हणून किती लायक आहे हे मला माहिती नाही, पण एक गुरु म्हणून आपण या विद्यार्थ्याला शुभाशीर्वाद देणं, शुभेच्छा देणं, आशीर्वाद देणे इतकी मी मोठीही नाहीये, पण तरी सुद्धा शुभेच्छा द्याव्यात आणि आपल्याच विद्यार्थ्याची अशी अनेक पुस्तकं बाजारामध्ये यावी आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून हे जे जग आहे किंवा हा समाज आहे या समाजाचं उद्बोधन व्हावं असं एक मला वाटलं आणि म्हणून मग मी अतिशय स्वतःची धावपळ करत या ठिकाणी आलेली आहे। पण इथला हा जो कार्यक्रम बघितला आणि या कार्यक्रमामध्ये सर बोलतच होते, तो प्रसंग बघितला, इथली माणसं बघितली आणि मी अक्षरशः भारावून गेले। आपण म्हणतो की माणसाला सगळ्या सुविधा असल्या की माणूस सुधारतो, शिकतो, मोठा होतो। तुम्ही जर रेडिओ ऐकत असाल तर एक उदाहरण सांगते मी, अगदी अलीकडचंच DSK विश्व नावाचा एक कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमामध्ये DSK लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात। त्यामध्ये औरंगाबाद विद्यापीठामध्ये एका विषयाचे प्राध्यापक असणारे त्यांनी एक प्रश्न विचारला होता की ही जी माणसं मोठी झाली, महात्मा गांधी असतील, टागोर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, ही माणसं जी मोठी झाली ही खरंच मुळातच मोठी होती का? म्हणजे ती तशी मुळातच हुशार असतात का, मोठी असतात का, मग ती नंतर इतकी मोठी होतात? DSK सरांनी अतिशय छान आणि सुंदर समर्पक असं उत्तर दिलं। प्रत्येक माणूस हा सामान्यच असतो, तो त्याच्या कर्मानं मोठा होत असतो। कुणाचीही भीड न बाळगता सावित्रीबाईंनी अंगावर शेण घेतलं पण आपलं काम थांबवलं नाही म्हणून त्या मोठ्या झाल्या। त्या सुद्धा सामान्यच होत्या, पण त्या स्वतःच्या कृतीनं कुणालाही न डगबगता त्यांनी कर्म केलं आणि म्हणून मोठ्या झाल्या। मला आज त्याची जाणीव होतीये, आठवण होतीये की आमचे हे पाटील सर आहेत, जेव्हा माझ्याकडे विद्यार्थी म्हणून होते त्यावेळेला अतिशय शांत, निर्गर्भी आणि अतिशय नम्र असे हे विद्यार्थी, कोणतीही सांगितलेली गोष्ट अतिशय अचूकपणे करणार, वेळेत करणार, कधीही लेट येणार नाही, चुकवी नाही, खोटं बोलून परवानगी घेणं किंवा मी जातो असं म्हणणं नाही, अतिशय वेळेमध्ये काम करणारं हे व्यक्तिमत्व आणि नेहमी वेगळा नवक्रम करून पाठ घेणार की ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं अध्यापन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कळेल आणि आपला विद्यार्थी समाधानी होईल अशा पद्धतीनं विचार करणारं हे व्यक्तिमत्व। आणि त्यामुळं मी सुद्धा त्यांना म्हणायची, मी तेव्हा सुद्धा त्यांना म्हटलेलं की पाटील सर तुम्ही खरंच खूप काहीतरी चांगलं करणार आहात। आणि जेव्हा त्यांनी मला पुस्तक वाचनासाठी द्यायला आले तेव्हा मला काय वाटलं नाही की मला हे सांगतील की मॅडम तुम्ही अभिप्राय लिहा किंवा प्रस्तावना लिहा म्हणून। मी तेव्हा सुद्धा कॉलेजमध्येच होते। आदल्या दिवशी त्यांनी फोन केला मला की मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मग ते सकाळी आले, मी आपलं भेटले, कसं चाललंय सर तुमचं, काय सर्व्हिस कशी आहे, सगळी प्राथमिक चौकशी केली आणि पटकन ते बोलून गेले
की मॅडम मला पुस्तकासाठी प्रस्तावना हवी आहे आणि तुम्ही ती लिहिणं गरजेचं आहे. मी मोठी नाही आहे सर इतकी की तुमच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी नाही. तर अनुभवानं जी माणसं मोठी होतात, कर्मानं मोठी होतात आणि मी तुम्हाला माझ्या समोर बघितलंय आणि कशा पद्धतीनं तुम्ही काम करता हे बघितलंय, त्यामुळं मला तुम्हीच प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. पण म्हटलं मी न वाचता ही प्रस्तावना अजिबात लिहिणार नाही किंवा गडबडीत तुम्ही आता आला असला तर माझ्याबरोबर मी लगेच आता बघून काही लिहू शकत नाही. सांगायचा मुद्दा हा की त्या माणसानं 8 वर्ष ते पुस्तक लिहिण्यासाठी इतके श्रम केले आणि मग आपण त्याला नॉमिनल हे काम देणं किंवा प्रस्तावना देणं हे माझ्या मनाला पटलं नाही. आणि जेव्हा मी हे पुस्तक वाचलं त्यावेळेला असं वाटलं की अब्दुल कलाम 2020चा भारत कसा असेल हे बघताय. आणि योगायोगानं आमचे हे विद्यार्थी आजचे लेखक हे पुस्तक लिहिण्यासाठी म्हणजे लिहून तयार केलंय त्यांनी आणि हे समाजाच्या हाती त्यांना सोपवायचं आहे. खऱ्या अर्थानं अब्दुल कलामांच्या या स्वप्नाला आकार देण्याचं काम, त्याच्यामध्ये खारीचा का असेना वाटा उचलण्याचं काम हे पाटील सर करतायत. ही खूपच छान आणि आनंदाची बाब असं मला वाटलं. मी सरना सांगितलं, लगेच सरांचा हे जे काम आहे ते मी स्वीकारलं आणि थोड्या दिवसांनी मी हे त्यांचं काम पूर्ण करून दिलं. सांगायचा मुद्दा हा की समाजामध्ये आपण अनेक प्रश्न बघतोय. आता मोबाईल हा तरी आपण मला वाटतं व्यसन झालंय आपलं सगळ्यांचं, तुमचं माझं सगळ्यांचं. आणि ही जी तरुणाई आहे ही तरुणाई तर त्यांना झोप लागत नाही या मोबाईल शिवाय. मोबाईल जर डिस्चार्ज झाला असेल, चार्जिंगची सोय नसेल, ग्रामीण भागात लाईट गेली असेल तर आपल्याला जेवायला मिळाल्यावर जितकं आपण अस्वस्थ होत नाही तितकं हे चार्जिंग नसल्यानंतर अस्वस्थ होतोय. माझा डीपी कुणी बघितला असेल का, मला कुणाचा मेसेज आला असेल का, किंवा जगाच्या पाठीवर कुठं काय चाललंय त्याची काय मला माहिती, आता महाडची घटना त्याचे काही क्षणचित्र मला मिळतील का, म्हणजे अशा पद्धतीने. आणि शिवाय बाकीचं गॉसिपिंग हे आहेच. तर अशा प्रकारे हा मोबाईलचा गैरवापर आणि ह्या मोबाईलमुळे होणारा अनारोग्य हे कसं टाळायचं हे याच्यामध्ये या आरोग्याच्या संदर्भामध्ये पाटील सरांनी अतिशय चांगलं दिलेलं आहे. तसंच समाजात वावरत असताना आता मगाशी कांबळे सरांनी टीव्हीचं तर उदाहरण ज्वलंत सांगितलेलंच आहे. आणि विद्यार्थी आता प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक किंवा मी प्राध्यापक असेल, आमच्या अपेक्षा काय असतात, माझ्या पोरांना डॉक्टर इंजिनियर व्हावं. दुसरं चालत नाही का? चालणार नाही. का नाही चालणार? मी झालो नाही ना, मग माझ्या पोरानं तेच झालं पाहिजे. अरे पण त्याची कपॅसिटी आहे का? नाही. पण तरी सुद्धा माझ्याकडे आज नशिबानं थोडा पैसा आहे जो मला मिळाला नाही. कांबळे सर म्हणाले की आम्हाला मिळाला नाही पैसा आणि तरी सुद्धा आम्ही इथं शिकत आलो. तर आमच्यासारख्यांची तर अवस्था अशी आहे की आम्ही सायन्स शिकत असताना डिसेक्शन बॉक्स त्यावेळेला आतासारखा एकच मुलगा किंवा 2च मुलं असं नाही, 4-5 भावंड असायची. आणि मग पहिल्या मुलाचा डिसेक्शन बॉक्स हा 5व्या पोरापर्यंत चालत येतो. शेवटी फक्त ते बॉक्सच राहतो, त्यातले फोरसेप वगैरे हे वारंवार बदलले जातात. अशी परिस्थिती तेव्हा असायची. पण आज तसं नाहीये. एक पुस्तक फाटलं, एक पेन्सिल गेली, एक पेन गेला, पोरगं संध्याकाळी घरात आलं रडत की दुसऱ्या दिवशी आई किंवा बाबा नवीन देतात. दुसऱ्या दिवशी नाही, रात्री सुद्धा दुकानं बंद व्हायची वेळ झाली तरी सुद्धा जातात आणि देतात. आणि वरती अभिप्राय आपणच काय मारतो, अरे मला नाही मिळालं, त्याच्या नशिबानं त्याला मिळतंय, घेऊ देत. अरे पण त्याला घेऊ देत, पण हे तो घेत असताना सुद्धा त्याला आज पैशाची किंमत आहे का? नाही. आपल्याला पैशाची किंमत आहे. आपण कसं शिकलो हे आपल्याला कळतंय, त्यांना नाहीये. त्यांच्या पुढच्या पिढीला तर अजिबात नाही. आता वृद्धाश्रमाची संकल्पना सांगितली की वृद्धाश्रमात जातात, पाठवलं जातं. उद्या तुमची माझी हीच अवस्था होणार आहे आणि आपण ह्या अवस्थेला आतापासून मनाची तयारी केलेली बरी. आणि ह्या अवस्थेतनं जायचं नसेल तर यशस्वी व्हायचं आहे. हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. कसं वागावं, कसं जगावं, मोठ्या माणसांशी कसं बोलावं, सहनशीलता कशी असावी. आज मी नापास होणार आहे असं मला शंका जरी आली की मी लगेच फास लावून घेतो, मी लगेच औषध खातो. म्हणजे माझ्या आई बाबाची काय अवस्था होईल, मी एकुलता एक आहे, एकुलती एक आहे याचा विचार केला जात नाही. आणि म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं हा प्रकारच नाही. आणि ह्या ज्या मालिका आहेत या मालिकांच्या मध्ये मगाशी सर म्हटले तसं एकमेकाचा विचार करणं किंवा संस्कार, संस्कृती. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे आणि संस्कारक्षम देश आहे असं आता म्हणायचं म्हणजे धाडसाचं विधान होतंय. कारण अमेरिका सारख्या देशामध्ये लग्न टिकत नाहीत पण भारतात टिकतात असं म्हणायचं कसं, कारण संस्कार हे
कुठं आता शिल्लक आहे. संस्काराच्या तासाला मे महिन्यात आणि दिवाळीत आपण आपल्या पोरांना घालतो. का तर आई बाबाला आपण वृद्धाश्रमाची वाट दाखवली आहे. ज्यांनी संस्कार करायचं तेच जर वृद्धाश्रमात जाऊन बसले असतील तर मग आपल्या मुलांच्यावर संस्कार कोण करणार. म्हणून मग मी फी देऊन संस्काराच्या तासाला जातो. मग असा संस्काराच्या तासातनं तयार झालेला विद्यार्थी त्याच्याकडे सहनशीलता कशी असेल किंवा यश, खडतर यश कसं मिळवावं हे कसं कळेल. आणि ह्या सगळ्याचा मार्ग म्हणजे हे सरांचं पुस्तक आहे. कसं यशस्वी व्हायचं आहे. इंजिनिअरिंगकडे ओढा असतो, आपण जातो आणि ते पेलवत नाही म्हणून आत्महत्या करतो. म्हणजे अशा प्रकारे निराश झालेल्या लोकांना मार्ग दाखवण्याचं काम हे सरांचं पुस्तक करतंय. म्हणजे सरांनी खूप मोठं काम केलंय आणि सर नम्र आहेत म्हणूनच म्हणतात की माझ्या या पुस्तकात काही त्रुटी असतील तर त्या सांगा, किंवा माझ्या हातनं काही इतकं मोठं काम झालेलं नाहीये. खरी नम्रता आहे आणि लीनता खूप काही शिकवून जाते. मला असं म्हणायचं हीच नम्रता सरांच्या जागी अखंड राहावं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ते संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ देत. कारण आम्हासारख्या गुरूंची एकच इच्छा असते की आमचा विद्यार्थी आमच्यापेक्षाही मोठा व्हावा आणि हेच खरं गुरुचं यश असतं. त्या शिष्यानं त्याला काय द्यावं ही अजिबात अपेक्षा नसते. आज मला असं वाटतंय की सर ग्रामीण भागातून आलेत. मगाशीच सरांचे आई वडील बघितले. खरंच धन्य आहे ती माता आणि धन्य आहे तो पिता. त्या मातेची कूस आज धन्य झाली की आपल्या पोटी इतका चांगला माणूस जन्माला आला की जो स्वतः माणूस म्हणून चांगल्या पद्धतीनं जगतोच आहे, पण दुसऱ्याला सुद्धा पुस्तकाच्या माध्यमातून कसं जगावं, कसं वागावं हे सांगतोय. म्हणजे समाजाला सहकार्य करण्याचं काम. शिक्षक हा एक सामाजिक अभियंता असतो. जो अभियंता असतो तो घरं बांधतो, सिमेंटची विटांची घरं बांधतो, पण शिक्षक हा त्या घरातल्या माणसांची मनं बांधत असतो. सामाजिक अभियंता आहे तो. हे घर कसं टिकेल, माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, कर्तव्य ह्या सगळ्या कशा टिकतील हे काम शिक्षक करत असतो. आणि हे अध्ययन अध्यापनाचं काम करत असतानाच आता मला सुद्धा अनुभव आहे. मी 2 वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं एक पुस्तक लिहिते, संदर्भ पुस्तक, गणिताचं. माझा विषय गणित असल्यामुळं तर गणिताचं पुस्तक लिहिते. 3 प्रकरणं पूर्ण झालीत, एकच प्रकरण राहिले, पण आमच्या ह्या व्यापातनं मला त्या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण तरी सुद्धा सरांनी आपल्या या व्यापातनं लक्ष देऊन हे आपलं पुस्तक पूर्ण केलं आणि समाजाच्या हाती सोपवलंय. समाजाचं एक चांगलं काम करण्याचं काम ते करतायत, समाज विकासाचं काम करतायत. त्यामुळे त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी मी अचानक थोडीशी उशिरा आले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आणि सरांच्या या पुस्तकाच्या हजारो प्रती निघाव्यात, त्या समाजापर्यंत पोचाव्यात आणि समाजामध्ये थोडं का असं शहाणपण यावं, समाज चांगला व्हावा. कारण उद्याचा भावी पिढी शिक्षकाच्या पुढ्यात शिकते आहे. शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतायत. इथं बरेचसे शिक्षक सुद्धा आलेले आहेत. आणि मला असं म्हणायचं आहे की सरांनी एकट्याने काम केलं, पण सरांकडनं ही प्रेरणा घेऊन त्यांच्या सहकार्याने सुद्धा अशा प्रकारचं चांगलं काम करावं. कारण आज बघा ग्रामीण भागामध्ये असं असतं की काही एखादा सल्ला विचारायचा झाला तर मास्तरांना विचारा, सरांना विचारा. आता फक्त मास्तरचा सर झाला एवढाच फरक आहे. म्हणजे समाजाला असं वाटत असतं की सर सांगतात, शिक्षक सांगतात ते बरोबर असतं. आणि हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन टिकून राहण्यासाठी शिक्षकांना ही जी सामाजिक बांधिलकी आहे ही जपली पाहिजे. सर ती जपतायत. मला खूप आनंद झाला आणि गुरु म्हणून खरोखर मी धन्य झाले असं मला वाटतंय. आणि म्हणूनच मी धडपडीनं या ठिकाणी आले की आपल्या शिष्याचा कौतुक सोहळा आपल्या नजरेनं बघावा, यासाठी मी या ठिकाणी आले. मला या ठिकाणी जो सन्मान दिला, माझा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सरांना खूप शुभेच्छा देते की त्यांचं हे पुस्तक तर चालू देत, पण अशी अनेक पुस्तकं माझ्या सुद्धा वाचनात यावी, समाजाच्या वाचनात यावी आणि समाजाचं ऋण थोडं का असताना फेडण्याची संधी परमेश्वरानं त्यांना द्यावी. आणि मला या ठिकाणी बोलवलं, या थोर व्यक्तींच्या सहवासामध्ये 2 शब्द शेअर करण्यासाठी मिळाले. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय शाहीर शीतल साठे. तर मग या पुस्तकाचे ज्यांच्या हस्ते वितरण किंवा ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते सिने अभिनेते माननीय संजय मोहिते यांना बोलण्याची मी 2 मिनिटांसाठी विनंती करतोय. त्यांनी आपल्यासमोर विचार मांडणारे जे सगळे दिग्गज आहेत त्यांच्यासमोर
मला कलावंत म्हणून काय बोलायचं सुचत नाही, कारण का यांच्या सहवासात त्यांच्या व्यासपीठावर मला शेअर करताना जाणवतं की त्यांची उंची, त्यांची विचार करण्याची जे काही किंवा जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन एकूणच अशी भारावून गेलेली आणि एका वेगळ्या उंचीच्या स्तरावर असणारी सगळी व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे एक कलावंत